जगातील काही देशांमध्ये इस्लामच्या रीतिरिवाजाचं कट्टरपणे पालन होतं. आता त्यातल्या त्यात एका मुस्लिम देशामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील कट्टरपंथीय नक्कीच हैराण झाले असतील. पण मागच्या काही वर्षांपासून या देशामध्ये असेच हळूहळू बदल सुरू आहेत. सौदी अरेबिया हा आखातामधील मोठा देश. आता सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये पहिल्यांदा दारूचं दुकान उघडण्याची तयारी सुरू झाली आहे. गैरमुस्लिमांना इथे दारू मिळेल. डॉक्युमेंटमध्ये म्हटलंय की ग्राहकांना एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल. परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड घ्यावा लागेल. महिन्याभराचा एक कोटा ठरवून दिला जाईल. तितकीच दारू मिळेल. सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. सौदी अरेबियात पर्यटन आणि व्यवसायाला चालना देणं हा निर्णयामागचा उद्देश आहे. इस्लाममध्ये दारू पिण्यास मनाई आहे. तेलानंतर सौदीची अर्थव्यवस्था कशी असेल? सौदीची विजन 2023ची जी योजना आहे त्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल आहे. दारूचं हे दुकान रियादच्या डिप्लोमॅटिक क्वार्टरमध्ये असेल. तिथे दूतावास आणि राजनैतिक अधिकारी राहतात. सौदी अरेबियात दुसऱ्या देशातून आलेले लाखो लोक वास्तव्याला आहेत. त्यात बहुतांश आशियाई आणि इजिप्तवरून आलेले आहेत. यात मुस्लिम कामगारांची संख्या जास्त आहे. योजनेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की पुढच्या काही आठवड्यात हे स्टोअर सुरू होईल. सौदी अरेबियात दारू पिण्याविरोधात कठोर कायदे आहेत. फटके, दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. प्रवाशांना देशाबाहेर सुद्धा काढलं जाईल. कायद्यात आता बदल झाला असून फटक्यांची शिक्षा आता तुरुंगवासात बदलली आहे. आधी दारू फक्त काळ्या बाजारात मिळायची.